घातल्या एवढ्या? काल एक्झॅक्टली सेम क्वेश्चन मला पार्लरमध्ये विचारला. जेव्हा मी पार्लरमध्ये गेली, जीन्स टॉप घातलेला आणि माझ्या हातात होत्या एवढ्या बांगड्या. सो तिने पण विचारलं की का घातला, तर त्याचं उत्तर मला द्यायचंय. कारण मी लक्ष्मी आहे. म्हणजे सो मला सांगा, लक्ष्मी म्हणजे काय? देवी. लक्ष्मी म्हणजे काय? पैसा. ओके. सो लक्ष्मी येण्यासाठी आपण काय करतो? जॉब करतो, कमावतो. आणि त्याच्याबरोबरच काय, लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी, लक्ष्मीला हव्या असलेल्या गोष्टी केलात तर त्या तुमच्याकडे येणार. बरोबर. सो लक्ष्मीला काय हवं असतं? लक्ष्मी पूर्ण सजलेली असते. टिकली, बिंदी, परत बांगड्या, शृंगार. लक्ष्मी म्हणजे काय? शृंगार. सो प्रत्येक स्त्रीमध्ये लक्ष्मी तत्व असतं. म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं, मुलगी होते, तेव्हा आपण काय म्हणतो? लक्ष्मी आली. जेव्हा एखादी सून एंटर करते तेव्हा आपण काय म्हणतो? लक्ष्मी आली. सो प्रत्येक स्त्री ही एक लक्ष्मी आहे. कारण स्त्री या शब्दाचा अर्थ जेव्हा गुगल कराल त्याचा अर्थच येईल श्री, म्हणजेच लक्ष्मी. सो प्रत्येक स्त्री ही एक लक्ष्मी आहे. मग लक्ष्मी जर तुम्हाला हवी आहे तर लक्ष्मीला हव्या असलेल्या गोष्टी कराल, लक्ष्मी तत्व जागृत कराल तर त्या नक्कीच येतील. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी मला कुठून समजल्या? तर या गोष्टी समजल्या माझ्या गुरुकडून. त्यांनी पुस्तक लिहिलं, मैं लक्ष्मी हूँ. म्हणजे मैं म्हणजे त्या लक्ष्मी असं नाही की जे हे पुस्तक वाचतात त्या लक्ष्मी आहे. सो जर तुम्ही लक्ष्मी आहेत, जसं रिसेंटच एक छोटासा अनुभव सांगते मी तुम्हाला अजून क्लिअर होईल की रिसेंटली मी ऑटोमधनं उतरत होते आणि ऑटोवाल्याला मी पैसे दिलेत आणि त्याने मला रिटर्न सुट्टे दिले. तर त्याच्या सगळ्या नोटा अशा चुरगळलेल्या होत्या. सो त्याला मी म्हटलं की भैया, ये पैसा मतलब ये लक्ष्मी है, आप इसको ऐसे क्यों रखे हो, इसका रिस्पेक्ट करो. तो बोलते कि नहीं, वो सामने वाले ने ऐसे दिया और मैंने ऐसे ही रख दिया. प्रत्येक रिक्षावाल्याचं उत्तर असतं की असे चुरगळलेल्या नोटा असतात आणि बोलतात समोरच्याने असे दिले, मी असेच ठेवले. म्हटलं भैया, ये लक्ष्मी है, इसका रिस्पेक्ट करो. आदर द्याल तर आदर मिळेल. आदर द्याल तरच ती व्यक्ती तुमच्याकडे परत येईल साधारण आयुष्यात दिसेल. तर मी त्याला क्वेश्चन विचारला, भैया ये लक्ष्मी है, इसका रिस्पेक्ट करो. त्याला नहीं, सामने वाले ने ऐसे दिया. मतलब भैया आपको लक्ष्मी चाहिए या नहीं? आपको धन, लक्ष्मी मतलब धन चाहिए कि नहीं? तो ते बोले हाँ चाहिए. तो बोलते हाँ अच्छा हुआ बताया, मैं नेक्स्ट टाइम से ठीक से रखूंगा. सो तसंच लक्ष्मीला जर आवडतं शृंगार करायला, सो लक्ष्मी सर तुम्हीही या गोष्टी तुमच्या आयुष्यात बांगड्याला इन्क्लूड करा. जर एवढा नाही घालू शकत, कॉर्पोरेटमध्ये नाही घालू शकत, फक्त 2 ग्रीन 2 रेड घालू शकता. कालच मी बर्थडे पार्टीला गेलेली एका, तिथे माझ्या 1 पीस वरती मी 2 ग्रीन आणि 2 रेड घातल्या होत्या. मी जिमला जातानाही घालते. सो आपण इट्स नॉट आउटडेटेड. आणि तर हे आपण मुळाकडे जातोय. आपल्या प्रत्येक गोष्टीला आधी या गोष्टी होत्या शृंगार, त्याला काही महत्व होतं, त्याचा काही अर्थ होता आहे. सो तो डिकोडिंग त्याची मला माझ्या गुरुकडनं कळाली. प्रत्येक स्त्री लक्ष्मी कशी काय असू शकते? तर तुम्ही जर तुमचा परिवार सांभाळतात, प्रत्येक स्त्री खूप परिवाराला प्रेमाने करत असते, खाऊ माकू घालत असते आपल्या. आणि जरी तुम्ही कमावता नसाल स्त्री, तरी तुम्ही पोषण देताय, तुम्ही एका परिवाराला सांभाळताय. इन केस तुम्ही त्यांना जेवण करून घालताय, त्यांना काय हवं नको ते बघतायत, तुम्ही पोषण देतायत, म्हणजे तुम्ही लक्ष्मी आहात. तुम्ही कमावता असाल तरीही तुम्ही लक्ष्मी आहात, तुम्ही नसाल कमावता तरीही तुम्ही लक्ष्मी आहात. सो हे तुम्ही जर सपोर्ट सिस्टम आहात, तुम्ही तुमच्या मुलाला आत्मविश्वास देत आहात, तर तुम्ही लक्ष्मी आहात. जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सपोर्ट करता तरी तुम्ही लक्ष्मी आहात. सो प्रत्येक स्त्री ही एक लक्ष्मी आहे. सो ही गोष्ट मला तुमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागवायचं असेल तर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच इन्क्लूड करा. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. कारण काल आम्ही केली होती लक्ष्मीची रॅली, लक्ष्मी बुक्सची रॅली. 10 बुकचं प्रमोशन नव्हतं, तर हे जागृत करायचं होतं की प्रत्येक स्त्री ही एक लक्ष्मी आहे. कारण
प्रत्येक स्त्री पोषण देते, प्रत्येक स्त्री सपोर्ट करते, प्रत्येक स्त्री आपल्या कर्माने कर्तृत्वाने जन्मलेली स्त्री आणि सून म्हणून स्त्री ही एक लक्ष्मी आहे. सो तुम्ही जर लक्ष्मी स्वतःला समजतात तर तुमच्या आयुष्यात ह्या बांगड्या नक्कीच इन्क्लूड करा. सुरुवात फक्त 2 ग्रीन बांगड्यापासून किंवा 2 रेड बांगड्यापासून करा आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही स्वतःला लक्ष्मी समजता की नाही. आणि हे प्रत्येक स्त्री ही एक लक्ष्मी आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला तुमच्यापर्यंत पोचवायचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ. दिस इज नॉट जस्ट अ प्रमोशन. तर तुम्हाला वाटतं का तुम्ही लक्ष्मी आहेत का? तर असाल तर नक्की कमेंट करून कळवा आणि असाल तर नक्की या बांगड्या तुमच्या आयुष्यात इन्क्लूड करा. सो मी दीपा, ऑथर ऑफ 4 बुक, पैसा आणि श्रीमंती पापा कहते, प्रारंभ आणि प्रारब्ध. आणि तुम्हाला लक्ष्मीबद्दल अजून माहिती हवी असेल तर हे पुस्तक मैं लक्ष्मी हूँ जे अमेझॉनवरती अवेलेबल आहे ते नक्कीच वाचा. मैं लक्ष्मी हूँ म्हणजे तुम्ही हे पुस्तक रीड करा तुम्ही लक्ष्मी आहात. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन माय फेस, बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. हे पुस्तक अमेझॉनवरती अवेलेबल आहे. सो हे बुकचं प्रमोशन नाही करत आहे मी, तर मला फक्त एवढंच वाटतं की प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी आहे. हे तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. तर तुम्हाला होते आहे का? काही जणांना याची जाणीव असते, काहींना नाही आहे, खूप जणांना नाही आहे. ती जाणीव मला तुमच्यापर्यंत करून द्यायची. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय.